नमस्कार मंडळी. तुम्ही पण त्यातले आहात का गवारची भाजी अजिबात आवडत नाही? जर अशा पद्धतीने तुम्ही जर गवारची भाजी बनवली तर तुम्हाला नक्कीच आवडेल. चला मग रेसिपी बघूया. तेल घेतलं आहे. तेलमध्ये आपण गवार धुवून व्यवस्थित ती आपण अशी फ्राय करून घेऊया थोडीशी. याआधी अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही यूट्यूबवर बघत असणार, आणि जर इंस्टाग्राम फेसबुकवर बघत असणार तर फॉलो करा. मस्त तेलामध्ये परतवून झाली आपली गवार. तर आता काढून घेतली आहे. त्याच कढईत आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि त्यानंतर जिरं आणि मोहरी आपण टाकणार आहोत. आणि जिरं मोहरी तडतडली का त्याच्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत आणि हिंग टाकणार आहोत. त्याच्यानंतर आपण खोबरं, अद्रक आणि लसूणचं आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं वाटण होतं ते टाकणार आहोत. आणि थोडासा रंग चेंज झाला का त्याच्यानंतर आपण लाल तिखट टाकणार आहोत. तुम्हाला ज्या प्रकारे तिखट तुम्ही खातात त्या अंदाजाने तुम्ही तिखट घेऊ शकतात. त्याच्यानंतर गरम मसाला घेतला आहे आपण, 1.5 चम्मच घेतला आहे मी, आणि थोडीशी हळद आणि धने पावडर टाकली आहे. त्याच्यानंतर आपण सर्व मिक्स करून घेणार आहोत. व्यवस्थित सर्व एकत्र झालं पाहिजे. सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण जी परतवून घेतलेली गवार होती तेलामध्ये तर ती आपण याच्यात टाकणार आहोत. सर्व एकत्र करणार आहोत व्यवस्थित, आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत. पाणी टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आपण. आणि उकळी आल्यानंतर आपण 2 चम्मच एवढे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे. थोडं त्याच्याने घट्टपणा येईल आपल्या गवारच्या भाजीला. आणि आपण आता झाकण ठेवणार आहोत. गवार शिजेपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत. ऑलमोस्ट आपली रेडी झालेली आहे गवारची भाजी. अशा प्रकारे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि फेसबुक, इंस्टाग्रामला बघत असणार तर फॉलो करायला विसरू नका.